संत तुकाराम महाराज मंदिरातील गाथा पारायण सोहळ्यास गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबांची भेट। नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात तुकाराम विजेच्या निमित्ताने गुरुवारी श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गाथा पारायण सोहळ्यास श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबांनी भेट देऊन सोहळ्यास शुभाशीर्वाद दिले। यावेळी संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे विश्वास भागवताचार्य हभ अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबांचे संतपूजन करण्यात आले। सुरू असलेल्या गाथा पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी निर्माण केलेला गाथा हा मनुष्य जीवाच्या उद्धारासाठी असून पंचमवेद आहे। ज्याला यम देखील घाबरतो असे नाव त्यांचे आहे। जीवनात प्रत्येकाने गाथा ग्रंथाचे वाचन करावे असे आवाहन करून महंत उद्धवजी महाराज यांनी धर्म कार्याच्या माध्यमातून परमार्थ वृद्धिंगत केला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले। अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांचे मंदिरासाठी सर्वसामान्य माणसांपासून थोरामोठ्यांनी योगदान दिले म्हणून ते सर्वांचे मंदिर असून आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे। आपले श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येत जाऊन सर्वांनी प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घ्या असे आवाहन त्यांनी केले। यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नारायण महाराज ससे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, बाळू महाराज कानडे, अमोल महाराज गोपाळ, भक्तमंडळ सेवेकरी शंकरराव लोखंडे, रामभाऊ खंडाळे, डॉक्टर मुरलीधर कराळे, उद्योजक राजेंद्र बोरा, देवस्थानचे विश्वास्त इंजिनियर सुनीलराव वाघ, ज्येष्ठ विधी तज्ञ काकासाहेब गायके, नारायण लोखंडे, बालेंद्र पोतदार, राजेंद्र परदेशी, बंडूभाऊ शिरकुले, दशरथराव मुंगसे, मुन्नाभाऊ चक्रनारायण, अनिल ताके, गोरक्षनाथ पठाडे, पप्पू डुकरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये श्री क्षेत्र निवासा भगवान मोहिनीराज संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय या देवतेचा आणि संतांचा कृपाशीर्वाद घेऊन वैकुंठवासी श्री एकनाथ स्वामीजी महाराज यांनी या तुकाराम मंदिरातही रोप लावलेला आहे आणि त्याचा वटवृक्ष हरिभक्तीपरायण आदरणीय श्री महंत उद्धवजी महाराज यांनी हा सर्व वटवृक्ष परमार्थाचा या वाढवलेला आहे आणि त्याला हिरवळ अंकुश महाराजांनी अंकुर आणलेला आहे। ऐकायचे ते आपण श्रीमद भागवत कथा महाराजांच्या मुखातून ऐकून बोलता बोलता विसरून गेलो, म्हणून त्या कथेलाही आपण बहुसंख्येने उपस्थित राहू। आपलं अंतःकरण स्थिर शांत होईल अशा प्रकारचं प्राप्त करून घेत राहावं ही प्रार्थना। यारे यारे लहानतो याती भलते नादी नर करावा विचार नरके कोणास, हे सगळं संतांचं उदात्त अंतःकरण आहे। आज आम्ही इथं या विजेच्या निमित्ताने आलो, तुकोबारांचं दर्शन केलं। परत म्हणले मला आम्हाला माहिती नाही का, येणं घेतलं की मारता येत। राजा परिषदेला मरण्याची भीती वाटत होती।